केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर सहकार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून शहांचं स्वागत. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ. किशोर पक्षाचे सल्लागार असल्याचं माहीत नाही, तटकरे भडकले. तर बैठकीत उपस्थित नसल्याचं जय पवारांचं स्पष्टीकरण. E20 पेट्रोल प्रकरणात मोठा भ्रष्टाचार, देशभरात रान पेटवणार. काँग्रेस नेते राहुल गांधींचा एल्गार. E20 पेट्रोल लोकांची वाहनं नष्ट करत असल्याचा आरोप. मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर. बार्शी माढ्यात जरांगेंची सभा. मोठ्या संख्येनं मराठा समाज उपस्थित राहणार. ठाण्यात शाळकरी मुलाचा ड्रग्ज सेवनाचा कथित व्हिडिओ व्हायरल. विद्यार्थी वर्गातच ड्रग्ज घेत असल्याच्या व्हिडिओची पडताळणी सुरू. तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका कायम. IIT बॉम्बेतील 2 कॅन्टीन तात्काळ बंद. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत होता. FDA कडून कॅन्टीनवर मोठी कारवाई. बीड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. 1,94,50,922 रुपयांचा बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त. बीड, माजलगाव, वडवणी गावातील 5 ठिकाणी धाड. पुण्यात गेल्या वर्षीपेक्षा कमी खड्डे. महापौर मंजुषा नागपुरेंचा मोठा दावा. अनेक रस्त्यांवर खड्डे असल्याचं पुणेकरांचं म्हणणं. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर महापौरांकडून कारवाईचा इशारा. पेपरफुटी, बेरोजगारीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक. आज प्रयागराजमध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमातून तरुणाईशी संवाद साधणार.